तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. तर मित्रांनो, कालच आपल्याला एक न्यूज ऐकायला मिळाली की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल घोषणा केलेली आहे. तर रिक्षा परवान्या संदर्भात घोषणा आहे. तर जे काही नवीन रिक्षा परवाने देण्यात येतात तर त्याच्यावरती सध्या स्थगिती आणलेली आहे. सध्या तरी नवीन परवाने हे कोणालाच मिळणार नाही आहेत. तर महाराष्ट्रामधील जेवढे RTO आहेत तर तेवढ्या सर्व RTOला त्यांनी नोटीस पाठवलेलं आहे की सध्या तरी नवीन परवाने हे देण्याचं वाटप थांबवावं. तर खूप दिवसापासून ही मागणी चालू होती. खूप रिक्षा संघटना याच्यावरती कोर्टामध्ये गेल्या होत्या. काही परिवहन मंत्र्याकडे बैठका झाल्या याच्या संदर्भात की रिक्षा परवाने बंद व्हावे. खूप रिक्षा झालेत, पुणे असेल किंवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी खुलेआम परवाने वाटप होतं. तर त्याच्यामधून वायू प्रदूषण होत होतं आणि खूप प्रमाणात ट्रॉफिक होत होते. एका पॅसेंजरसाठी 4-4 रिक्षा गोळा होत होते. धड कोणाचंही पोट भरत नव्हतं. तर एका भाकरीचे 4-4, 8-8 तुकडे झाले होते, कारण कुणालाही नीट भरत नव्हतं. रिक्षा जेवढ्या झाल्या होत्या, खूप संघटना याच्यावरती काम करत होत्या, पण सरकार याच्यावरती दखल देत नव्हतं आणि सरकारने अजूनपर्यंत असा कुठला ठोस निर्णय घेतला नव्हता. हा निर्णय घेण्यामागचं पण एक कारण आहे, नाहीतर सहजासहजी असा निर्णय सरकारने घेतला नसता. गाड्यांचं प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या असतात तर त्यांचाही दबाव असतो काही मंत्र्यांवरती किंवा ते काहीतरी लागे बांधे असू शकतात. तर अशामधून हे परमिट आतापर्यंत चालू होतं. कारण परमिट बंद झाले तर नवीन गाड्या कोण घेणार नाही. तिकडनं प्रोडक्शन, त्यांचा कंपनीचा धंदा स्टॉप होणार, प्रोडक्शन निघणार नाही. तर अशामध्ये तिकडनंही काही सरकारला किंवा मंत्र्यांचं काय असू शकतं. तर त्या बेसवरती अजूनपर्यंत परवाने चालू होते. तर परवाने आता रद्द करण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये त्यांनी बांगलादेशी परमिट होल्डर पकडलेले आहेत. तर आता त्यांनी असं जाहीर केलेलं आहे, आता बांगलादेशी आहेत का, अजून किती पाकिस्तानी आहेत का, असे किती बांगलादेशींना परमिट दिलेले आहेत. तर हा संशोधनाचा विषय आहे. तर कारण रिक्षा धंद्यामध्ये आपल्याला परमिट आणि बॅच जर मिळवायचं असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी असतं. तर यांना पोलीस व्हेरिफिकेशन कसं मिळालं आणि यांचं व्हेरिफिकेशन कसं झालं हे पोलिसांनाच माहीत, किंवा जे कोण अधिकारी असतील ज्यांनी यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं त्यांना या माहिती असावं. खूप लोक असू शकतात. तर असं कुठंतरी उघडकीस आलं, त्याच्यामुळे सरकारने तात्काळ हा निर्णय घेतलेला आहे की सध्या तरी नवीन परवाने रिक्षाचे स्टॉप करण्यात आलेले आहेत. तर हे चालू होऊ शकतात, याचा काही भरोसा नाही, कारण कायमस्वरूपी बंद केलेले नाही आहेत. तर वरून समजा यांना कंपनीच्या ज्या गाड्या प्रोडक्शन काढतात तर त्यांच्याकडून समजा यांचं काय झाली सेटलमेंट, तर हे परवाने पुन्हाही चालू होऊ शकतात. जे कोण आता नवीन रिक्षा घेणार असतील आणि ज्यांचं काही काम प्रोसेसमध्ये असेल तर त्यांना, ज्यांची आता कालच्या डेटपर्यंत समजा परमिट अप्रूव्हल आला असेल तर त्यांना परमिट मिळणार, त्यांची गाडी ते नवीन घेऊ शकतात. पण ज्यांना अजून अप्रूव्हल आलेलं नाही आहे RTO कडून तर त्यांना सध्या तरी अप्रूव्हल येणार नाही, कारण परमिटची प्रोसेस ही सध्या स्टॉप केलेली आहे. तर सध्या ह्याचा फटका आता गुढीपाडव्याला खूप जण नवीन रिक्षा घेण्याच्या प्रयत्नात होते आणि खूप रिक्षा अशा बुकिंग झालेल्या होत्या की त्यांचं परमिट 4-5 दिवसात आता येणार होतं, त्यांना अप्रूव्हल येणार होतं. काही लोकांनी बुकिंग करून ठेवल्या होत्या रिक्षा. तर अशा लोकांना रिक्षा भेटणार नाहीत. आता शोरूममध्ये ज्या काही नवीन रिक्षा बुक झाल्या असतील आता घेण्यासाठी, ज्यांचं परमिट समजा प्रोसेसिंगमध्ये असेल वगैरे, तर त्यांचं समजा आता अप्रूव्हल आलं नाही कालच्या दिवसापर्यंत, समजा त्यांना अप्रूव्हल आलं नसेल तर त्यांचं परमिट होणार नाही. जेव्हा कधी शासनाचा निर्णय होईल तेव्हाच होणार. तर तोपर्यंत त्या लोकांना तसंच थांबावं लागणार आहे, कारण त्यांना प्रतीक्षेतच थांबावं लागणार आहे. कारण तर जे कोण नवीन रिक्षा घेणारे असतील तर त्यांना मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, ह्या धंद्यामध्ये सध्या खूप कचरा झालेला आहे, कारण खूप रिक्षा झालेल्या आहेत आणि धंदा पण नाही आहे. आपण दुसरा कुठेतरी काहीतरी जॉब करा, तर याच्या संदर्भात आपण एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन बघा. तर जे कोण पहिले रिक्षावाले आहेत त्यांचं तरी पोट भरू दे. तुम्ही येणार परत धड तुमचं पण पोट भरणार नाही आणि जे पहिले आहेत त्यांचं पण भरणार नाही. तर ह्याच्या समजा रिक्षामध्ये जर त्याचं भागत नसेल तर तो माणूस मग दुसरीकडे ऑप्शन शोधतो, दुसरा काहीतरी जॉब करायचा विचार करतो. पण सरकारने अशी पण ऑप्शन ठेवलेली नाही आहे की तुम्ही हे करून दुसरं करा. तर सरकारने असे आता नवीन GR काढले की तुम्ही समजा दुसरीकडे जॉब करत असाल आणि तुम्ही रिक्षा पण चालवत असाल तर तुम्ही एक कोणतं तरी करा, जॉब तरी करा नाही तर रिक्षा तरी चालवा. तुम्ही जर जॉब करत असाल तर रिक्षा परवाने जमा करा. तर असं सरकार इकडनं पण खाऊ देत नाही आणि धड रिक्षावरती पोट भरायचं म्हणलं तर रिक्षाचे परमिट एवढी वाढले, धड तिकडं पण आपलं पोट भरणार नाही आहे. तर दोन्ही बाजूनी मरण होणार आहे. दोन ऑप्शन ठेवून आपण आता करू शकत नाही आहे. आता खूप रिक्षावाले बेजार झालेले आहेत, कारण हप्ते भरायचे, शाळा हे ते सर्व पोरांचं हे ते एज्युकेशन, खूप रिक्षावाल्यांना सध्या प्रॉब्लेम चालू आहेत. तर तुम्ही ह्याच्यामध्ये येऊन पडू नका विनाकारण. कुठं असाल जॉबला तेच करा. तर मला एवढंच सांगायचं आहे, परवाने बंद झाले हे ऐकून थोडं मनाला समाधान वाटलं की आता तरी थोड्या रिक्षा रस्त्यावरती कमी दिसतील. जे कोण रिक्षावाले आहेत तसे काय म्हणायला गेलं तर रिक्षा पुण्यामध्ये कमी नाही आहेत. पुण्यामध्ये नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रिक्षा पुण्यामध्ये आहेत. तर त्यातल्या मला तर वाटतं व्हॅलिड रिक्षा ह्या
1.5 लाखाच्या आसपासच असतील. 1 लाख रिक्षा या स्क्रॅपच्या रिक्षा सध्या पुण्यामध्ये खूप प्रमाणात चालत आहेत. वाटलं ऐकून हा निर्णय सरकारचा, आणि याच्यासाठी आपल्या खूप संघटनांनी प्रयत्न केला. त्या सर्व संघटनाचे मी आभार मानतो की तुम्ही प्रयत्न करत होता, तुमच्या प्रयत्नाला यश आलं म्हणावं. कारण पुण्यामधून अशा खूप संघटना आहेत, त्या आतापर्यंत खूप वेळा त्यांनी उपोषण आंदोलनं वगैरे केली, ओलावबीरच्या विरोधात असतील, परमिटच्या विरोधात असतील. तर सर्वांचे धन्यवाद की आपण प्रयत्न करत राहिलात आणि सरकारने शेवटी तो निर्णय घेतला. तर चला मित्रांनो, या निर्णयाचं आपण स्वागतच करूया. आणि मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद.